महत्वाची बातमी परभणीतून येते. परभणीत तिसरी मुलगी झाली म्हणून नरा दंपतीने चक्क पत्नीवर पेट्रोल टाकून जाळले. जीव वाचवण्यासाठी ती घराबाहेर सैरावैरा पळू लागली, पण तिच्या मदतीला कोणी धावले नाही. अखेर तिचा मृत्यू. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके. मनपा ऋतू 24 तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्यात बेटी बचाव बेटी पढाओ अशी वल्गना राज्य सरकार करत आहे. परंतु हल्लीच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुली, मुलगी, महिला, तरुणी, महिलांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर कल्याण, पुणे, अकोल्यात चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना या ताज्या असून हृदय हिलावून टाकणारी आणि लिंग पिसाट नराधमाच्या प्रती संतप्त व्यक्त करण्यात येत आहे. अशा एक मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना परभणीमध्ये घडली आहे. पत्नीला तिसरी ही मुलगी झाली म्हणून पतीला राग आला. त्या रागाच्या भरात त्याने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत पेटून दिलं. जीव वाचवण्यासाठी ती घराबाहेर सैरावैरा पळू लागली, पण तिच्या मदतीला कोणीही धावले नाही. अखेर तिचा मृत्यू झाला. सर्वांना हादरून सोडणारी ही घटना परभणीतल्या गंगाखेड नाका परिसरातील आहे. कुंडलिक काळे आणि मैना काळे हे दाम्पत्य एका झोपडीत राहतात. त्यांना दोन मुले आहेत. असे चौघे जण या झोपडीत राहतात. मैना काळे यांना नुकतीच तिसरी मुलगी झाली. कुंडलिक काळे यांना दोन मुलीनंतर आता मुलगा होईल अशी अपेक्षा होती. मात्र तिसरी ही मुलगी झाली. त्यामुळे कुंडलिक नाराज होता. तिसरी मुलगी का झाली म्हणून त्याने पत्नी मैना बरोबर भांडण काढल्याशिवाय तिला रात्रीच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यातून त्याचं समाधान झालं नाही. तो आणखी आक्रमक झाला. त्याच्या अंगात हैवान घुसला. त्याने आता पेट्रोल घेऊन ते पत्नी मैनावर टाकले. ती गयावया करत होती, पण त्याने तिचे काहीही एक ऐकले नाही. क्षणाचाही विचार न करता त्याने तिला पेटून दिले. त्याच अवस्थेत ती घराबाहेर पडली. मदतीसाठी ओरडू लागली. या आगीत बाजूची दुकानही जळून गेली. ही सर्व घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. ती जळाल्यामुळे तिच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याच अवस्थेत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याच वेळी तिला मृत्यू घोषित करण्यात आलं. मैना काळे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या बहिणीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी कुंडलिक काळे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शिवाय आरोपीला अटक केली आहे. महिला आरोग्याच्या अधीक्षक रुपाली चाकणकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ही घटना दुर्दैवी आणि माणुसकीला काळिंबा फासणारी आहे. या विकृती विरोधात आजही लढा लढावा लागतोय. समाजाने मानसिक बदलण्याची गरज आहे. शिवाय जनजागृती करण्याची गरज ही त्यांनी बोलून दाखवली. आरोपी पतीला कडक शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी आपण पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.